स्वातंत्र्यानंतर भारताला विकासाच्या मार्गावर कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीने अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यास मदत केली। आजही भारतीय अर्थव्यवस्थेच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे। त्यामुळे भारताच्या शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्रातील संकटांवर उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर फणींद्र गोयारी यांनी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि PM उषा अंतर्गत विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर गोयारी बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, प्राध्यापक राम भोसले, प्राध्यापिका अश्विनी पांढरे उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर गोयारी म्हणाले, देशात सर्वत्र विकसित भारत 2047 ची चर्चा आहे, मात्र देशाच्या शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। कृषी क्षेत्राच्या निगडीत सर्व समस्या अल्पावधीत सोडवता येत नसल्या तरी त्या सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, नवतंत्रज्ञान, पिकांची किंमत आणि बाजारपेठेची नव्याने मांडणी केल्यास भारताचा शाश्वत विकास 2047 पर्यंत शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, भारताच्या शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी नियम आणि नियमन करावे लागणार आहे। आजही सर्वाधिक लोकसंख्या कृषी क्षेत्राशी संबंधित असल्याने कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास म्हणजे देशाचा शाश्वत विकास हे सूत्र निश्चित करणे आवश्यक आहे, असेही डॉक्टर महानवर यांनी स्पष्ट केले। यावेळी डॉक्टर गौतम कांबळे म्हणाले, भारताच्या शाश्वत विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे काम विकसित भारत 2047 यासारख्या परिषदेतून होणार आहे। या परिषदेत भारताच्या शाश्वत विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा आणि शोध निबंधाचे सादरीकरण होणार असल्याचे डॉक्टर कांबळे यांनी स्पष्ट केले। यावेळी पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कांबळे, डॉक्टर नीलम यादवा, डॉक्टर भक्ती महेंद्रकर यांनी विकसित भारत 2047 सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विकास आणि आव्हाने या विषयावर मांडणी केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले। आभार प्राध्यापक राम भोसले यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।